डिजिटल पॅनल मीटर मधला 7वा लेसन आज पाहणार आहोत. LCD डिजिटल पॅनल डिस्प्ले डिव्हाइस. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आहेत, उद्दिष्ट येत आहेत. या धड्याच्या शेवटी आपण 16x2 LCD डिस्प्लेची पिन कॉन्फिगरेशन लिहू शकाल आणि सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या कमांड शब्दाची सूची 16x2 LCD प्रदर्शनात दर्शवू शकाल. तर कालच आपण हे झालेलं आहे, परत आपण आज बघणार आहोत. आणि आज तुम्हाला मी मागच्या कालच्या तासामध्ये LCD त्याच्यातला जो क्रिस्टल आहे तो कसा कार्य करतो आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला पाहायला ते मिळेल. हे 16x2 त्याच्यात 5x8 पिक्सल ते मागच्या तासामध्ये तुम्हाला दाखवलेलं मी की पहा. आता हे समजा 16 कॉलम्स आहेत, 16 कॉलम्स आहेत आणि रोज तुमचे 2 आहेत. असे 2 रोज आहेत, 16 कॉलम्स आहेत आणि एक जो सेगमेंट आहे, एक जो LCD सेगमेंट आहे त्याला कसं डिवाइड केलं 5x8 म्हणजे आडवे 5 आहे, उभे 8 आहेत. असे 5x8 मध्ये डिवाइड करून असे LCD डिस्प्ले तयार केलेले असतात. तर त्याचे साइजेस कोणते कोणते प्रकारचे ते आपण कालच्या तासामध्ये बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये पहा की प्रत्येक पिन नंबरचं काय कार्य आहे. आता त्यामध्ये जवळपास 16 पिन्स आहेत. काल तुम्हाला पिन्स कुठले कुठले होते ते बघता आले नाही, पण तो आज दाखवलेला आहे की एकूण त्या LCD डिस्प्लेला 16 पिन्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला पिन आहे तो VSS ग्राउंड, मायक्रो कंट्रोलर ग्राउंडशी कनेक्ट केलेला VSS पिन. VDD जो आहे तो +5 व्होल्ट, तुम्ही तिथं 5 व्होल्ट पॉझिटिव्ह देणार आहात. नंतर VE जो आहे कॉन्ट्रास्ट बदलण्यासाठी त्या ठिकाणी क्वाट वापरून त्याचा कॉन्ट्रास्ट कमी जास्त करता येते, काल आपण बघितले व्हिडिओमध्ये. नंतर RS रजिस्टर सिलेक्ट. आता या रजिस्टर कशासाठी बघा, कमांड डेटा रजिस्टर दरम्यान तुम्हाला डाटा, कमांड डाटा किंवा डेटा सिलेक्ट करण्यासाठी, म्हणजे 0 दिला तर डाटा सिलेक्ट होईल, डेटा मोड सिलेक्ट होईल आणि 1 दिला तर कमांड मोड सिलेक्ट होईल. तसंच रीड राईट तुम्हाला लिहायचं आहे का वाचायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी त्याला एक पिन नंबर दिलेला 5. त्याच्यामध्ये काय म्हणले, डेटा वाचण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी वापरला जातो. सामान्यतः LCD वर डेटा लिहिण्याचंच काम केलं जातं म्हणून त्याला ग्राउंडला दिला जातो, म्हणजे त्याला नेहमी ग्राउंड किंवा निगेटिव्हला जोडलेलं असते. 6वा आहे इनेबल वाचन लिहा. तसंच रीड राईट साठीच आहे 6वा पिन नंबर सुद्धा. याच्यामध्ये काय म्हणले, प्रक्रिया अंमलात आणण्यासाठी हा पिन उंच असावा, म्हणजेच हा हाय केलेला असतो, हा लो केलेला असतो तर हा हाय केलेला असतो, म्हणजेच पॉझिटिव्ह सप्लायला दिलेला असते. तसंच पिन नंबर 7 ते पिन नंबर 14 हे सगळे पिन जे आहेत ते हे 8 पिन LCD ला कमांड्स किंवा डेटा पाठवण्यासाठी वापरतात. तुम्हाला जो काय मेसेज पाठवायचा आहे दर्शवायचा आहे डिस्प्लेवर, ते तुम्हाला या 7 ते 14 या पिनामध्ये तुम्ही इनपुट देऊ शकता. म्हणजे तुम्हाला थोडक्यात इनपुट देण्यासाठी हे 7 ते 14 पर्यंत पिन नंबर्स आहेत. या ठिकाणी तुम्ही 4 बिट किंवा 4 वायर आणि 8 वायर पिनचा इनपुट देऊ शकता. नंतर आहे 15 नंबरचा. 15 नंबर मध्ये तुम्ही काय द्याल, पॉझिटिव्ह 5 व्होल्ट 15 नंबरला आणि 16 नंबरला देणार आहात निगेटिव्ह सप्लाय. म्हणजे अख्ख्या LCD डिस्प्लेला पॉझिटिव्ह सप्लाय 15 नंबरला आणि 16 नंबरला ग्राउंड. डबल आहे, इथे सुद्धा आहे आणि इथं सुद्धा आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीनं 16 पिन जे आहेत, जे 16x2 चे जे LCD डिस्प्लेज आहेत तर त्याचे पिन कॉन्फिगरेशन या पद्धतीनं आहेत. आता आपण बघूया. आता हे कालच्या याच्यामध्ये आपण तुम्ही बघितलेलंच होतं की हे LCD कसं कार्य करते. तर पुन्हा एकदा ते दाखवलेलं आहे. हा एक सिंगल सेगमेंट त्याला 5x8 मध्ये डिवाइड केलेला आहे आणि जे सेगमेंट तुम्ही चालू कराल त्या पद्धतीने तो कार्य करणार आहे. आता हे कालच्या लेक्चर मध्ये तुम्ही बघितलेलंच आहे. आता आज बघूया आपण की ह्याच्यातला जो क्रिस्टल आहे तो कसा कार्य करतोय ते पाहूया. आता बघा, क्रिस्टल जो आहे मोस्टली कुठल्या फॉर्म मध्ये असते, कुठे वापरलेलं असते ते. आता सध्या जे LCD डिस्प्ले जो आहे तो LCD डिस्प्ले मध्ये तुमचा क्रिस्टल वापरलेला आहे. या ठिकाणी क्रिस्टल मध्ये जास्त करून काय, आता याच्यामध्ये तुम्ही आपण काय बघणार आहोत, कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल, ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. या ठिकाणी बघा मेन पार्ट्स काय आहेत, बेकल लाईट, पोलराइज्ड फिल्टर, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल, लिक्विड क्रिस्टल आणि पिक्सल कलर फिल्टर. पिक्सल म्हणजे तुमचा कलर फिल्टर. तर हे 4 पार्ट्स आहेत त्याच्यामधले.
एलसीडी जो डिस्प्ले तुम्हाला देणार आहे, डिस्प्ले देण्यासाठी तुम्हाला हे 4 पार्ट्स त्याच्यामध्ये वापरलेले असतात. बेकल लाईट, पोलराइज फिल्टर, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, लिक्विड क्रिस्टल आणि पिक्सल किंवा त्याला कलर फिल्टर म्हणतात. तर या ठिकाणी बघा, पहिला जो आहे तो बेकल लाईट आहे. तर बेकल लाईट मध्ये एलसीडी मधला जो बेकल लाईट आहे, त्या बेकल लाईट मध्ये काय वापरले बघा, सीसीएफएल किंवा सीएफएल. सीसीएफएल म्हणजे कोल्ड कॅथोड फ्लोरोसंट लॅम्प किंवा सीएफएल म्हणजे कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प. म्हणजे हे तुम्हाला एक्स्ट्रा हे एलसीडी मध्ये द्यावं लागते. म्हणून एवढाच फक्त एक तोटा आहे की याच्यात तो एक्स्ट्रा मागच्या तासामध्ये आपण बघितलं की डिसएडव्हान्टेज ऑफ एलसीडी, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा बल्ब किंवा लाईट जोडावं लागते. तुम्हाला कंटिन्युअस एक लाईट सोर्स लागते याच्यामध्ये तुमचा इमेज तयार करण्यासाठी. तर त्या ठिकाणी जे वस्तू वापरलेली असते ती असते सीसीएफएल किंवा सीएफएल. तर सीसीएफएल म्हणजे कोल्ड कॅथोड फ्लोरोसंट लॅम्प आणि सीएफएल म्हणजे कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प. तर एकदम सुरुवातीला ह्याचा वापर केलेला असतो, त्यालाच म्हणतात बेकल लाईट. दुसरा आहे तुमचा पोलराइज. आता पोलराइज जो आहे तो ग्लास पोलराइज फिल्म व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल असते. आता ह्या पोलरायझरचं काम काय, तर ज्या वेळेला त्या मगाच्या त्या सीसीएफएल बल्ब मधून ज्या वेळेला प्रकाश बाहेर पडतो तर तो विखुरलेल्या स्वरूपात असतो. तर विखुरलेल्या स्वरूपात परत पुढे जाताना एकतर हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल म्हणजे उभं किंवा आडवी फक्त लाईट पुढे ढकलण्याचं काम किंवा पाठवण्याचं काम हा पोलरायझर करणार आहे. म्हणजे आता समजा व्हर्टिकल वापरला तर तो फक्त उभंच लाईट पाठवणार आहे. हॉरिझॉन्टल पोलराइज्ड वापरला तर तो हॉरिझॉन्टल लाईट फक्त पाठवणार, बाकीचे सगळे लाईट्स तो घालवणार. म्हणजे तो कुठल्या दुसरे लाईट्स कुठलेही पाठवणार नाही. फक्त व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल प्रकाशच, फक्त प्रकाश किरणेच फक्त तो पुढे पाठवणार. तर ह्या पोलरायझरचं काम ते आहे. लक्षात आलं. आता या ठिकाणी बघा, हा पोलरायझर या पद्धतीने असते. आता पोलरायझर तुम्ही बघितलं असेल बघा, काय काय वेळेला आपण उन्हामध्ये किंवा ग्रहण बघताना बघा असे ग्लास वापरले जातात. तर त्याच्यातनं आपण बघितलं की आपल्याला डोळ्याला काही त्रास होत नाही. तर त्या पद्धतीचं असे पोलरायझर्स असतात. ह्याचं काम काय, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल पोलरायझर, की जे विखुरलेल्या स्वरूपातले जे लाईट असतात ते एकतर उभे किंवा आडवे लाईट्स फक्त पाठवायचे, बाकी सगळे लाईट्स कुठलेही प्रकाश दुसरे लाईट्स पाठवायचे नाही. याच्यासाठी हा पोलरायझर असतो. नंतर तुमचा लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले किंवा लिक्विड क्रिस्टल. महत्वाचा हा लिक्विड क्रिस्टल आहे. तर लिक्विड क्रिस्टल पहा या पद्धतीने इथं आतमध्ये असतो. आता हे पुढे अजून तुम्हाला डिटेलमध्ये कळेल की कसं तयार बसवलेला असतो तो. लिक्विड क्रिस्टल पण 3 प्रकारचे दाखवलेले आहेत, निमॅटिक फेज, सिमॅटिक फेज आणि क्लोरॅस्टिक फेज. याच्यातला ट्विस्टेड मधला जो एलसीडी मध्ये वापरला जातो, तर ट्विस्टेड निमॅटिक लिक्विड क्रिस्टल. तर एलसीडी मध्ये जे वापरले जाते ते असते ट्विस्टेड निमॅटिक लिक्विड क्रिस्टल. ट्विस्टेड म्हणजे हे पिळलेलं असते आणि ज्यावेळेला तुम्ही ह्याला 2 इलेक्ट्रोड ह्या दोन्ही साईडला असतात आणि ज्यावेळेला तुम्ही त्या इलेक्ट्रोडला सप्लाय देता, सप्लाय दिल्यानंतर तो 90 अंशाला उभा होतो. परत ज्यावेळेला सप्लाय काढून टाकता त्यावेळेला हे परत पिळलेल्या स्वरूपात येते, ट्विस्टेड फॉर्म मध्ये येते. तर हे 90 अंशामध्ये हे उभं होतो, म्हणून यामध्ये ट्विस्टेड न्यूमॅटिक लिक्विड क्रिस्टल 90 डिग्री लाईट ट्विस्ट. तर ते कसं होते ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. आता पिक्सल्स. तर पिक्सल्स म्हणजेच काय, कलर फिल्टर्स असतात. कलर फिल्टर्स म्हणजे 3 कलरचे प्रायमरी 3 कलर्स असतात, रेड, ग्रीन आणि ब्लू. या 3 कलरच्या साह्यानेच तुमचे बाकीचे सगळे 7 कलर्स किंवा मिलियन्स ऑफ कलर्स तयार केले जातात. आणि हे जे 3 कलर्स असतात म्हणजेच ते आतमध्ये कलर फिल्टर्स वापरलेले असतात. ज्यावेळेला प्रकाश पुढे येतो पोलरायझर मधून, क्रिस्टल मधून पुढे आल्यानंतर ह्या फिल्टरच्या साह्याने फक्त तेवढेच कलर्स पुढे पाठवले जातात. म्हणजे सीएफएल करून समजा जे कलर्स येतात त्याच्यातले हे कलर फिल्टर फक्त त्या रेड, ग्रीन
किंवा ब्लू हे 3 कलर्सच पुढे पाठवले जातात आणि बरोबर जे समोर तुम्हाला दिसतं या स्क्रीनवर तर तेवढेच ते 3 कलरचे स्पॉट दिसत असतात. पण जेव्हा तुम्ही हे ठराविक डिस्टन्स मधनं बघता, ठराविक अंतरामध्ये पासून बघता, त्यावेळेस तुम्हाला काय दिसतं ते कम्प्लीट एक इमेज त्या ठिकाणी तयार झालेली दिसते. आणि हे जे पिक्सेल्स असतात म्हणजे हे कलर फिल्टरचे सिंगल सिंगल हे सगळे क्रिस्टल असतात ऍक्च्युली हे सिंगल सिंगल त्याच्या मागच्या बाजूला. आता हे तुम्हाला पुढे दिसेलच. तर हे सिंगल सिंगल जे आहे ते एवढे जास्त असतात ते जवळपास मिलियन्स असतात. ते किती असतात ते सुद्धा पुढे येईल आता तुम्हाला. तर हे बघा इथं या ठिकाणी दाखवले बघा सिंगल सिंगल हे कलर फिल्टर्स आहेत. आता हे सिंगल सिंगल दिसते हे पिक्सल्स आहेत. रेड ग्रीन आणि ब्लू चे पिक्सल्स आणि असे अनेक पिक्सल्स असतात हे. अशा पद्धतीनं प्रत्येक क्रिस्टलच्या बरोबर समोरच ते असतात. म्हणजे प्रत्येक क्रिस्टलच्या समोरच हे कलर फिल्टर्स असतात. तर आता काय बघितलं आपण बॅकलाइट, पोलरायझर फिल्टर, लिक्विड क्रिस्टल आणि पिक्सल. हे 4 आता मुद्दे सगळे बघितले आपण. बॅकलाइट म्हणजे तुमची लाईट येणार आहे. नंतर तुमचा पोलरायझर, नंतर तुमचा लिक्विड क्रिस्टल, हे लिक्विड क्रिस्टल आणि पिक्सल्स हे समोरचे पिक्सल्स. तर त्याची अरेंजमेंट जवळपास अशी केली जाते. आता इथं समजा आरसा वापरलेला आहे, काच वापरलेला असते. हे फक्त ह्याचं काय काम नसते, फक्त काच वापरलेलं फक्त प्रकाशाला पुढे ढकलण्याचं काम करते. नंतर इथे एक पोलरायझर वापरलाय व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल पोलरायझर, नंतर क्रिस्टल आहे. नंतर तुमचा ग्लास परत ते फिल्टर्स आहेत आणि तुमचा जो इमेज जो येतोय पुढं तो इमेज तुम्हाला या पुढच्या ग्लास मध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. ते कसं मिळतंय ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल पुढे. ते स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. या ठिकाणी बघा थोडक्यात असे अरेंजमेंट केलेले आहे की तुमचे हे बॅकलाइट आहे समजा, ही बॅकलाइट आहे म्हणजे तुमची लाईट आहे सुरुवातीला. नंतर एक ग्लास वापरलाय, नंतर एक व्हर्टिकल पोलरायझर वापरलाय, परत एक ग्लास वापरलाय, नंतर निगेटिव्ह इलेक्ट्रोड आणि पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड ह्या दोन्हीच्या मध्ये हे जे दिसतंय हे क्रिस्टल आहे लक्षात घ्या. तर 2 सप्लायच्या मध्ये हे क्रिस्टल वापरलेलं आहे. नंतर परत एक ग्लास वापरलाय, नंतर एक हॉरिझॉन्टल पोलरायझर आहे, नंतर कलर फिल्टर्स आहेत आणि परत एक समोर जी आहे ते ग्लास वापरलेला आहे, ग्लासचं आवरण वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे अरेंजमेंट केलेलं असते. परत एकदा बघा बॅकलाइट आहे, हे ग्लास आहे, हे व्हर्टिकल पोलरायझर आहे, परत हे ग्लास आहे, हे निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे, हे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे, क्रिस्टल आहे, हे परत ग्लास आहे, नंतर हॉरिझॉन्टल पोलरायझर आहे आणि नंतर हे कलर फिल्टर्स आहेत रेड ग्रीन आणि ब्लू आणि हे ग्लास कव्हर. आता हे कसं तयार होतंय तर आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर सुरुवातीला हा बॅकलाइट. आता बॅकलाइट मधनं तुम्हाला काय होणार आहे, प्रकाश बाहेर पडणार आहे, ते पण विखुरलेल्या स्वरूपात. आता बघा विखुरलेल्या स्वरूपात लाईट प्रकाश बाहेर पडतोय. आता ह्याच्यातले फक्त उभे लाईट्स फक्त पुढे पाठवण्यासाठी इथं या ठिकाणी व्हर्टिकल पोलरायझरचा वापर केला जाईल. तर या ठिकाणी बघा व्हर्टिकल पोलरायझर तो फक्त काय करणार आहे, व्हर्टिकल लाईट्सच फक्त पुढे पाठवणार आहे, बाकी कुठलेही लाईट्स पाठवणार नाही. तर आता ही व्हर्टिकल फॉर्म मध्ये पुढील लाईट जाणार आहे. आता हे व्हर्टिकल पोलरायझर लाईट्स फक्त जातात पुढे. हॉरिझॉन्टल जी लाईट आहेत ते पाठवत नाहीत, फक्त उभे लाईट्स पाठवत आहेत. आता या ठिकाणी बघा क्रिस्टल येणार आहे. हा क्रिस्टल त्याला फक्त काय करणार आहे, आता परत हे लाईट्स ज्या वेळेला ह्या क्रिस्टल मधून जाणार आहे तर तो क्रिस्टल मधून एकतर उभा किंवा आडवा तयार कर. आता ज्यावेळेला तो इकडून जाईल तर तो आडवा तयार करणार
म्हणजेच व्हर्टिकल लाईट इकडून जाताना क्रिस्टल मधून तो आडवी लाईट तयार करणार आणि हॉरिझॉन्टल पुढं हॉरिझॉन्टल पोलरायझर आहे तो फक्त आडवीच लाईट पुढे पाठवणार आहे. आता आडवीच तयार झाले म्हणजे आडवीच लाईट पुढे पाठवणार आहे. पुढे गेल्यानंतर तो मग कलर फिल्टर मधनं तो बरोबर त्याच कलरचीच लाईट पुढे जाणार म्हणजे रेडची लाईट रेडच पाठवणार, ग्रीन फिल्टर ग्रीनचीच लाईट पाठवणार आणि ब्लू फिल्टर फक्त ब्लूचीच लाईट पुढे पाठवणार. आता ह्याला या क्रिस्टलला ऑपरेट करण्यासाठी एक कंट्रोल सर्किट वापरलेलं असते. म्हणजेच तुमच्या इथं सप्लाय दिला जातो 2 इलेक्ट्रोड जोडून. मग याला सप्लाय दिला की मग तो लाईट पाठवेल किंवा नाही पाठवेल. आता तो लाईट पुढे पाठवला म्हणजे तुम्ही काहीतरी सप्लाय दिलाय आणि सप्लाय नाही दिला की तो पुढे जाणार नाही. आता ते कसे पुढे कळेलच तुम्हाला. आता या ठिकाणी बघा इलेक्ट्रोड्स जोडले जातील पॉझिटिव्ह निगेटिव्ह साठी. या ठिकाणी बघा निगेटिव्ह इलेक्ट्रोड जोडला, इथं पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड जोडला. तर त्याच्यासाठी काय केलं त्यांनी सप्लाय जोडले. तर तुम्हाला जरा अॅनिमेटेड फॉर्म मध्ये तुम्हाला इथं त्या ठिकाणी दिसेल की हे ऍक्च्युली कसं कार्य करतंय. तर या ठिकाणी बघा प्रकाश इकडून पडतोय बॅकलाइट मधून. तुमचा हा व्हर्टिकल पोलरायझर आहे, पुढे तुमचा क्रिस्टल असेल, नंतर तुमचा परत पोलरायझर हॉरिझॉन्टल पोलरायझर, नंतर कलर फिल्टर आणि समोर हे डिस्प्ले दिसणार बरोबर त्या कलरचे. पहा आता हे व्हर्टिकल लाईट्स आले, क्रिस्टल परत त्याला हॉरिझॉन्टल करणार आणि बरोबर त्याच लाईटचा कलर फिल्टर मधनं बरोबर तेच प्रकाश या ठिकाणी मिळणार. तर त्याच्यासाठी खास जे क्रिस्टल आहे तो क्रिस्टल कसा ऑपरेट होतोय बघा. आता हा पिळलेला क्रिस्टल आहे, त्याला कुठला सप्लाय दिलेला नाही. आता हे 2 इलेक्ट्रोड्स आहेत साईडला आणि तो वरती सप्लाय दिले बघा. इथं स्विच एक आहे, तर व्होल्टेज दिले आणि ते एक स्विच वापरलंय बघा. ज्यावेळेस स्विच चालू होतो त्यावेळेला हे सरळ उभे होतात, 90 अंशामध्ये हे उभे होतात क्रिस्टल सगळे. ज्यावेळेस सप्लाय काढताय तेव्हा हे परत पिळले जातात. आता ज्यावेळेला हे पिळलेलं असतात तर हे व्हर्टिकल लाईट ज्यावेळेला याच्यातनं पास होते पहा, ही पास होते. पास होताना आता ही व्हर्टिकल आहे, तो पुढे आल्यानंतर तो हॉरिझॉन्टल होते पहा. पुढे आला की तो हॉरिझॉन्टल होतो आणि हॉरिझॉन्टल लाईट या हॉरिझॉन्टल पोलरायझर मधून फक्त हॉरिझॉन्टल लाईट पुढे जाते. म्हणजे तुम्हाला इथं प्रकाश मिळते आउटपुटला. ज्यावेळेला तुम्ही सप्लाय देता तर तो लाईट परत पुढे येते व्हर्टिकल पोलरायझर मधून आणि पुढे आल्यानंतर तो प्रकाश पुढे येतच नाही. प्रकाश पुढे येतच नाही म्हणजे इथं तुम्हाला ब्लॅक दिसणार. मगाशी व्हाईट दिसत होतं, आता टोटली ब्लॅक दिसते. अशा पद्धतीने क्रिस्टलला कंट्रोल केलं जातं. म्हणजे प्रकाश येते नाही येत, आता जिथं प्रकाश नाही येतो ब्लॅक आहे, जिथं प्रकाश येते तिथं व्हाईट दिसतंय. अशा पद्धतीने जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढंच तो डिस्प्ले होणार आहे. आणि समजा कलर पाहिजे असेल तर कलर फिल्टर. आता आपल्या एलसीडी मध्ये आता तुम्ही ब्लॅक अँड व्हाईटच बघितलं, तुम्हाला तो ब्लॅक अँड व्हाईटच दिसणार आहे. जिथं आता कलर टीव्ही मध्ये मॉनिटर जे असतात किंवा कम्प्युटरचे मॉनिटर त्याच्यामध्ये कलर फिल्टर्सचे वापर केलेला असतो. एलसीडी डिस्प्ले मध्ये कलर फिल्टर्स नसतात. आता या ठिकाणी बघा तुम्हाला 256 255 गुणिले 3 असे एवढे पिक्सल्स या ठिकाणी वापरलेले असतात. तर जवळपास मिलियन्स ऑफ पिक्सल्स या ठिकाणी वापरलेले असतात. तर हे मगाशी आपण बघितलं स्टेप बाय स्टेप आणि त्याचे अॅनिमेशन फॉर्म मध्ये पण बघितलं क्रिस्टल कसं कार्य करते पिळलेल्या स्वरूपात. आणि ज्यावेळेला तुम्ही सप्लाय देता तो पिळलेलं जे आहे ते सगळं सरळ स्वरूपात येते. मग जेवढा तुम्हाला प्रकाश पाहिजे तेवढ्याच लाईटला. आता समजा इथं तुम्ही फिल्टर मधनं आलंय, आता ज्यावेळेला तो पिळलेला नसेल त्यावेळेला तो प्रकाश पुढे येणार आहे. ज्यावेळेला पिळलेला नसेल तेव्हा प्रकाश येणार नाही. म्हणजेच काय होणार आहे ते डार्क येणार. डार्क म्हणजे तुमचं ब्लॅक चित्र दिसणार. तरी जिथं जिथं प्रकाश आलेला नाहीये तिथं तुम्हाला ब्लॅक दिसतंय आणि जिथं जिथं आले प्रकाश तिथं तुमचं तेवढेच कलर दिसतात. आणि तुम्हाला जरा काहीतरी दिसताना एक अक्षर दिसते ब्लॅक मध्ये बघा, लाईक म्हणून. अशा पद्धतीने हा क्रिस्टल कार्य करतो. तर या ठिकाणी बघा 255 म्हणजे किंवा 256 गुणिले 3 कलर्स असतात, तर ते जवळपास 16 मिलियन कलर्स असतात त्याच्यामध्ये. 16 मिलियन कलर्स त्या पिक्सल पासून तयार केलेले असतात. तर काय फायदे दाखवलेले आहेत ऍडव्हान्टेजेस ऑफ एलसीडी. एलसीडी कन्झ्युम्स लेस अमाउंट ऑफ पॉवर. पॉवर कन्झ्युम्शन कमी आहे टू सीआरटी ड्यू टू द एमिशन ऑफ लेस अमाउंट ऑफ हीट. उष्णता कमी बाहेर पाडते आणि प्लस पॉवर कन्झम्पशन सुद्धा कमी आहे. एलसीडीज आर ऑफ लो कॉस्ट, कमी किंमत आहे. प्रोव्हाइड एक्सलंट कॉन्ट्रास्ट. एलसीडी स्क्रीन इज व्हेरी कॉम्पॅक्ट अँड लाईट वेट, हलकी आहे. व्हेरी लिटिल एमिशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे
ह्याच्यातनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर पडत नाहीत. व्हेरी लिटिल म्हणजे एकदम कमी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन होतं. तर हे एलसीडीचे काय फायदे आहेत. तोटे जे आहेत, डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, तर लिमिटेड व्ह्यू अँगल, तुम्ही ठराविक कोणामध्येच ते पाहू शकता. जास्त अँगल दिला की तो चित्र व्यवस्थित तुम्हाला दिसत नाही. तुम्ही बरीच वेळा बघितलं असेल टीव्ही मध्ये की तुम्ही साईडनं बघितलं, साईडच्या बाजूला तुम्ही टीव्ही पाहिला तर तुम्हाला टीव्ही व्यवस्थित किंवा चित्र व्यवस्थित दिसत नाही. तर ते लिमिटेडच आहेत. समोरून बघितलं तरच तुम्हाला व्यवस्थित क्लिअर दिसणार आहे. रिक्वायर्ड एडिशनल लाईट सोर्स मगाशीच बघितलं, तो CFL किंवा CCFL लागते आपल्याला. रेंज ऑफ टेम्परेचर लिमिटेड फॉर ऑपरेशन, तापमान सुद्धा लिमिटेड आहे. लो रिलायबिलिटी, स्पीड इज व्हेरी लो, स्पीड गती कमी आहे. एलसीडी नीड अँड AC ड्राईव्ह, AC सप्लाय लागते. आणि समटाइम्स ब्लॅक लेवल विल बी अनएक्सेबल ब्राईट. तर या ठिकाणी जो शेवटचा जो मुद्दा आहे, तो ब्लॅक कलर जो आहे तो एकदम ब्लॅक, डार्क ब्लॅक मिळत नाही पाहायला. तर हे प्रॉब्लेम कशामुळे आहे, तर हे जो एक्स्ट्रा लाईट आपण तुम्ही वापरताय, रिक्वायर्ड एडिशनल लाईट सोर्स, तर ही कंटिन्यूस चालू असते. त्यात लाईट सोर्स कंटिन्यू चालू असल्यामुळे तो बॅक साईडलाच असते. तो बॅक साईडला असल्यामुळे तुम्हाला जी ब्लॅक कलर जी आहे ते एकदम डार्क ब्लॅक तुम्हाला पाहायला मिळत नाही. तर एवढा फक्त तोटा याच्यामध्ये आहे. सो काय फायदे आहेत, काय तोटे आहेत. तर याचे उपयोग कुठे कुठे आहेत, तर मगाशी आपण बघितलेत. आता लिक्विड क्रिस्टल थर्मामीटर मध्ये, जिथे जिथे तुम्हाला जाहिरातीमध्ये, टीव्ही मॉनिटर्स मध्ये, आणि जे परवा आपण कालच्या तासामध्ये बघितलं 16x12 डिस्प्ले, 7 सेगमेंट डिस्प्लेस, LCD डिस्प्लेस, तर हे 20x2, 20x4 असे काही डिस्प्लेस पाहिले. तर त्याच्यामध्ये सगळे जाहिरातीसाठी, म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी डिस्प्ले दाखवायचा, काहीतरी माहिती मजकूर दाखवायचा आहे आणि त्याची जाहिरात करायची, त्याच्यासाठी स्क्रोलिंग साठी सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता याच्यामध्ये 2 पद्धतीचे वापरलेले आहेत, IPS डिस्प्ले आणि TFT डिस्प्ले, इन प्लेन स्विचिंग आणि थिन फिल्म ट्रान्झिस्टर. आता जे आपण बघितलं सगळं, हे सगळे IPS सिस्टम होतं, इन प्लेन स्विचिंग. म्हणजेच काय की जिथं तुमचा जो क्रिस्टल आहे त्याच्या क्रिस्टलच्या साईडलाच 2 इलेक्ट्रोड वापरलेत त्याला क्रिस्टलला ऑपरेट करण्यासाठी. डायरेक्ट तुम्ही त्याला सप्लाय देऊन ते क्रिस्टल कंट्रोल करताय. TFT मध्ये काय केलं जाते, जरा वेगळं केलं जाते. त्यामध्ये ट्रान्झिस्टरचा वापर केला जातो, थिन फिल्म ट्रान्झिस्टरचा वापर केला जातो. पण हे कुठे वापरतात, डायरेक्ट तुमच्या कलर फिल्टर जे आहेत त्याला कंट्रोल करण्यासाठी थिन फिल्म ट्रान्झिस्टर वापरतात. तर या ठिकाणी बघा, तर इथे या ठिकाणी बघा जे दाखवलेले इथं, तर इथं तुमचे जे वापरलेत ते हे TFTs आहेत, थिन फिल्म ट्रान्झिस्टर्स. तर हे थिन फिल्म ट्रान्झिस्टर जे आहेत ते तुम्ही डायरेक्ट या क्रिस्टललाच बघा, इथं या ठिकाणी क्रिस्टलच्या खालच्या बाजूला दिसते बघा, या ठिकाणी हे थिन फिल्म ट्रान्झिस्टर इथं मोठ्यामध्ये दाखवले बघा. तर जसं तुम्ही ह्याला सप्लाय द्याल तर त्या पद्धतीने हे कार्य करणार आहे. हे थिन फिल्म ट्रान्झिस्टर आहे TFT. म्हणजे मगाशी तुम्ही जे इलेक्ट्रोडच्या साह्याने तुम्ही चालू बंद करू शकता, स्विचिंग त्या ठिकाणी स्विचच्या साह्याने तुम्ही चालू बंद करू शकता. तर स्विच ऐवजी या ठिकाणी TFTचा वापर करून त्याला कंट्रोल केलेला आहे. त्याचा आपला डिजिटल पॅनल मीटर मधला 8वा लेसन आहे स्क्रोलिंग डिस्प्ले. तर आता आपण बघितला 7 सेगमेंट डिस्प्ले, LCD डिस्प्ले, मजकूर, मेसेज, डाटा, इन्फॉर्मेशन, जाहिरात दाखवण्यासाठी, डिस्प्ले करण्यासाठी तुम्ही त्याचा वापर केला. तर अजून याच्यामध्ये काय प्रकार आहेत, त्याच्यातले डॉट मॅट्रिक्स डिस्प्ले सुद्धा स्क्रोलिंग साठी वापरलं जातात. तर स्क्रोलिंग डिस्प्ले या लेसन मध्ये काय बघा, ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट आहे. या धड्याच्या शेवटी आपण डॉट मॅट्रिक्स LED डिस्प्लेची कार्य समजावून सांगण्यास सक्षम असाल. स्क्रोलिंग डिस्प्लेचे ऑपरेशन, निरनिराळे कामे करण्याची कृती आणि अनुप्रयोग यांचे वर्णन करण्यास सक्षम असाल. तर हे काय पहा, तर या ठिकाणी बघा स्क्रोलिंग म्हणजे हे असं फिरणार आहे, म्हणजे आता ही LED डिस्प्ले आहे, तो स्क्रोल करणार आहे, असं हलणार आहे कम्प्लीट. LED डिस्प्ले असं कम्प्लीट. तर हे तुम्हाला आता व्हिडिओच्या फॉर्म मध्ये पण दाखवणार आहे. सो
पलीचे आपण बघूया की आपण संदेश देण्यासाठी सामान्यतः साधी स्थिर एलईडी डिस्प्ले स्क्रीन पाहतो. म्हणजे तुम्ही जर समजा जाहिरात दिलेली असेल, मेसेज दिलेला, डाटा दिलेला असेल, तो स्थिर जागेवर असते. तर ह्याच्यामध्ये काय होते, पूर्वी जेव्हा आपल्याला मोठ्या आणि लांबीचा डेटा दर्शवायचा असतो तेव्हा आपण प्रत्येक उदाहरणासाठी संदेश बदलत असतो. आकृती 1 मध्ये दाखवल्यानुसार आता स्क्रोलिंग डिस्प्ले स्टॅटिकला जास्त पसंत करतात. तर स्थिर न ठेवता हे हलतं असलं पाहिजे. जी जाहिरात आहे जी हलती असली पाहिजे. स्क्रोलिंग म्हणजेच मॉनिटर किंवा डिस्प्लेवर एक सारखा सरकणारा मजकूर किंवा प्रतिमा किंवा व्हिडिओ हे क्षैतिज किंवा अनुलंब असू शकते. हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल असू शकते. अशा पद्धतीनं या मेसेजेस तुम्हाला असे हलतं सरकणारा पाहता येतं. त्याला म्हणतात स्क्रोलिंग. तर डॉट मॅट्रिक्स मध्ये काय केलेलं असते, एक टोटली मॅट्रिक्स तयार केलेलं असते या पद्धतीने. आता या पद्धतीने कशी मॅट्रिक्स केलेलं असते, तर 1 2 3 4 5 बाय 8, 1 2 3 4 5 6 7, या ठिकाणी 7 दाखवलेलं आहे. तर 5 बाय 7चा मॅट्रिक्स तयार केलेला आहे. तर या पद्धतीनं हा जो मॅट्रिक्स आहे तो या पद्धतीनं तयार केलेला असते. जसं तुमचा एलसीडी किंवा सॉरी तुमचा जो 7 सेगमेंट डिस्प्ले आहे त्या पद्धतीनेच दिसते. पण तो 7 सेगमेंट मध्ये कसे 8 अंक दिसत असतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डॉटच्या स्वरूपात दिसते. आणि हे डॉटच्या स्वरूपातले जे छोटे छोटे हे दिसत आहेत हे सगळे एलईडीज आहेत, लक्षात घ्या. आता हे 1 2 3 4 5 तर असे आडवे 5 आहेत. 1 2 3 4 5 आणि उभे आहेत असे 7 आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7. आता ह्याच्यातला कुठला जो अक्षर तुम्हाला तयार करायचा तो तेवढाच एलईडी चालू करण्यासाठी तुम्ही इथं बरोबर सप्लाय देणार आहात आणि इथं सप्लाय देणार. तर ह्याच्यासाठी तुम्हाला एक प्रॅक्टिकली दाखवतो की हे कसं कार्य करतंय. या ठिकाणी बघा हा मॅट्रिक्स असा एक स्टिम्युलेशन सॉफ्टवेअर मध्ये मी असं तयार केलेलं आहे. तर याच्यामध्ये प्रत्येक एलईडी तुम्हाला चालू करायचं असेल, आता समजा तुम्हाला हा एलईडी चालू करायचा, तर हा एलईडी कसा चालू करणार, तर इथं तुम्हाला इथं एक सप्लाय द्यावा लागेल आणि इथे एक सप्लाय द्यावा लागेल. तर त्याच्यासाठी आपण इथे एक सप्लाय देऊया, पॉवर सोर्स डीसी पॉवर देऊया. या ठिकाणी पॉझिटिव्ह घेतलाय, नंतर नेगेटिव्ह पण घेऊया. हा नेगेटिव्ह घेतला मी, इथे एक दिला आणि खालच्या बाजूला तुम्हाला नेगेटिव्ह द्यावा लागणार आहे कारण खाली कॅथोड आहेत सगळे. तर या ठिकाणी तुम्हाला नेगेटिव्ह द्यावा लागणार आहे. तर या ठिकाणी बघा हा मी नेगेटिव्ह इथं देतोय आणि हिथला पण नेगेटिव्ह ह्याला कॅथोडला देतोय आणि ऍनोडला तुम्हाला पॉझिटिव्ह सप्लाय द्यावा लागेल. आता बघा मला हा एलईडी चालू करायचा आहे. आता सध्या सगळे बंद असले पाहिजे. बंद तुम्हाला दाखवतो, सगळे बंद आहेत. आता हे सगळे एलईडीज बंद आहेत पहा. आता फक्त हा एलईडी चालू करण्यासाठी मी ह्याला एक सप्लाय देतोय डायरेक्ट आणि याचा सप्लाय जरा चेंज करूया, 5 व्होल्ट करूया. मला 5 व्होल्ट केलेलं आहे आणि एक रेजिस्टर मार्फत दिलेलं आहे 1 किलो ओमचा रेजिस्टर. तुम्ही याला बदलू शकता. आता मी 1 किलो ओम्स केलेला आहे. आता मी चालू करतोय पहा आणि हा एलईडी चालू होईल पहा. एक मिनिट, रेजिस्टरची व्हॅल्यू चेंज करून पाहूया. हा आता चालू झालंय पहा. तर या ठिकाणी बघा हा एलईडी चालू झाला. म्हणजे 1 किलो ओम्स जरा विरोध जास्त होतोय म्हणून मी रेजिस्टन्स कमी करतोय. सगळे रेजिस्टन्सची किंमत जरा कमी करतोय. पहा आता या ठिकाणी बघा हा एलईडी चालू झाला. आता तुम्हाला वाटलं बा ह्या एलईडी ला चालू करायचं, तर ह्या एलईडी ला सुद्धा तुम्ही इथं पॉझिटिव्ह सप्लाय देऊन ते तुम्ही चेक करू शकता. इथं मी सप्लाय दिला, निगेटिव्ह या रोचा निगेटिव्हला तसंच ठेवलंय, फक्त पॉझिटिव्ह सप्लाय तुम्ही इकडे देताय. तर ह्याला परत दिलं सप्लाय की बघा दुसरा एलईडी चालू होईल. हा पहा ह्या रोचेस फक्त चालू होतात. आता हे 5x7चाच मॅट्रिक्स तयार केलेला आहे. वेगळं काय केलेलं नाहीये. सगळे एनोड्स एकत्र जोडले, एका लाईनला जोडले. सगळे एनोड्स परत इकडे दुसऱ्या लाईनला जोडले. असे प्रत्येक एनोडचे असे
या ठिकाणी आडवे तयार केलेले आहेत आणि कॅथोड सगळे उभे कॅथोड एकत्र शॉर्ट केलेले आहेत, सगळे कॅथोड्स. अशा पद्धतीने मॅट्रिक्स तयार केलेला आहे. तर हे जसं जसं तुम्ही ह्या रजिस्टरला तुम्ही सप्लाय द्याल तसेच हे एलईडी चालू होणार. आता समजा तुम्हाला पुढचे एलईडी चालू करायचं असेल तर पुढच्या एलईडी साठी तुम्हाला खालच्या कॅथोडला तुम्हाला ग्राउंड द्यावं लागेल. तर या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेला ग्राउंड द्याल तर इथं तुमचा हा इकडचा एलईडी चालू होईल. तर एक तयार करून बघूया. आता समजा ग्राउंड आहे, आता इथं ग्राउंड देऊन बघूया. आता इकडच्या बाजूला आपण ह्या उभे एलईडी जे आहेत त्यांना आपण ग्राउंड दिले. आता हा एलईडी चालू होतोय आणि इकडे पण सप्लाय दिले म्हणजे हा पण एलईडी चालू होणार आहे. पहा आता पहा, तर या ठिकाणी बघा, ज्यावेळेला तुम्ही इकडचा निगेटिव्ह जोडला त्यावेळेला तुमच्या इकडचे पण एलईडी चालू झालेले आहेत. आता इथं प्रॉब्लेम काय येत होता की विरोध तुमचा जास्त असल्यामुळे ते पुढच्या ह्याला जात नाहीत. आता इकडे पण तुम्हाला चेक करायचं असेल तर आता परत समजा हा विरोध काय चालला की तुम्हाला टोटली इथनं रेजिस्टन्स 0 करावं लागेल, मग त्यावेळेला तो डायरेक्टली सप्लाय इकडे जाणार आहे. किंवा इकडे तुम्ही व्होल्टेज वाढवला तरी तुमचा पुढे व्होल्टेज मिळणार आहे. कारण या ठिकाणी विभागणी होते म्हणून तुमचा सगळ्या व्होल्टेज या ठिकाणी पोहोचत नाही, म्हणून तेवढ्या वेळेला एलईडी चालू होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही जे जे अक्षर तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ते तयार करू शकता. तर त्याच्यासाठी आता ह्याच्यात एक तुम्हाला डेमो फॉर्म मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल स्क्रोलिंग कसं होतंय. तर स्क्रोलिंग करण्यासाठी आता जे मगाशी आपण जे बघितलं सगळं याच्यामध्ये आता हे प्रत्येक एलईडी कसं चालू करायचं आहे, तर तुम्ही आता डायरेक्टली असं प्रत्येक रो मधला आणि प्रत्येक कॉलम मधला स्पेशल हा एलईडी चालू करायचा आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रोग्रामच्या स्वरूपातच तुम्हाला हे करायला लागणार आहे. तर जसं एलसीडी मागच्या तासामध्ये आपण एलसीडी ला मायक्रो कंट्रोलर किंवा प्रोग्रामच्या स्वरूपात सॉफ्टवेअरच्या साह्याने तुम्ही ते बरोबर तेवढाच एलईडी चालू करून तुम्ही मजकूर तयार करू शकता. तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सॉफ्टवेअर प्रोग्रामची गरज लागणार आहे. तर हे कसं आहे, तर ते मायक्रो कंट्रोलर्स वापरलेत बघा 8051 आयसीज, आणि ते कसं प्रोग्राम केलं जातं त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. असे डिस्प्लेस होतात आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा, की या ठिकाणी बघा असा डिस्प्ले, आज याला म्हणतात स्क्रोलिंग, हे जे हालतं दिसते तर हे बघा तुमचा डॉट मॅट्रिक डिस्प्ले आहे. तर त्याच्यासाठी हा डॉट मॅट्रिक्स टोटल, तर हा तुमचा मायक्रो कंट्रोलर आहे. हा मायक्रो कंट्रोलर आहे. तर तुम्ही हे जे सप्लाय असे जोडून घेताय ह्याचा डॉट मॅट्रिक्सचा, हे सॉफ्टवेअर आहे. तर सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही ते बरोबर जे काय मजकूर पाहिजे ते मजकूर तुम्ही टाईप करून घेणार आहात आणि तेच मजकूर तुम्हाला समोर दिसणार आहे. या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला आता हे बघा, हे तुम्हाला मेसेज टाईप करतात ते, की तुम्हाला तो मेसेज तुम्हाला पाहायचा आहे, मेरिट एर्डिनो अँड टेक. तर मर्ट एर्डिनो अँड टेक प्लीज सबस्क्राईब. तर हे बघा तेच छापलं गेलंय बघा. तर हे सॉफ्टवेअर असल्याशिवाय तुमचं हे छापलं जाणार नाही आणि असं स्क्रोलिंग सुद्धा होणार नाही. तर हे डॉट मॅट्रिक्स डिस्प्ले, जो काय तुम्हाला मेसेज छापायचा आहे, जो काय मेसेज तुम्हाला स्क्रोल करायचा आहे तो मेसेज तिथं द्यायचा आहे आणि तोच मेसेज तुम्हाला तिथं डिस्प्ले होणार आहे. तुम्ही कुठलाही मेसेज तिथं एडिट केला, तुम्ही एडिट करून लगेच एंटर मारला की पहा लगेच तो मेसेज यायला लागला, प्लीज सबस्क्राईब. अशा पद्धतीने हा स्क्रोलिंग, तर हे अशा प्रकारे हे स्क्रोलिंग डिस्प्ले ऑपरेट होतो, कार्य होतो. आता ह्याचे उपयोग तेच सांगितलं तुम्हाला की ह्याचे उपयोग सगळे जाहिरातीमध्ये, इलेक्ट्रॉनिक, परत बरेच मार्केटमध्ये याचा जाहिरातीसाठी जास्त करून त्याचा वापर केला जातो. इव्हन एरोप्लेन्स मध्ये डिपार्चर अरायवल, तुम्ही ज्या एअरपोर्ट्स मध्ये कधी गेलेला असाल विमानतळावर, त्या विमानतळावर डिस्प्ले करण्यासाठी त्या ठिकाणी बघा स्क्रोलिंग डिस्प्लेस वापरलेले असतात. अशा ठिकाणी असले स्क्रोलिंग डिस्प्लेचा वापर केला जातो. अशा पद्धतीने हा 8वा लेसन झालेला आहे डिजिटल पॅनल मीटर मधला. डिजिटल पॅनल मीटर मधला 9वा लेसन आहे व्होल्टेज अँड करंट मेजरमेंट इन डीपीएम. तर हे झालेलं आहे की व्होल्टेज आणि करंट डिजिटल पॅनल मीटर मध्ये कसं जोडलं जात, कसं मोजलं जातं. तर त्याच्यासाठी फक्त एक व्होल्टेज आणि करंट मोजण्यासाठी रजिस्टर्स जे वापरलेले असतात ते रजिस्टर्स कसे जोडलेले असतात तर या ठिकाणी दाखवलेलं आहे की यामध्ये समजा ही 9 वोल्टची बॅटरी वापरलेली आहे, एक शंट आणि सिरीज रजिस्टर वापरलेला आहे आणि व्होल्टेज आणि रेजिस्टन्स मोजताना म्हणजे आता समजा सिरीज रजिस्टर आहे तर रजिस्टर सिरीज मध्ये तुमचं काय होतंय तर या ठिकाणी
सिरीज रेजिस्टन्स किती वापरलाय, 10 मेगा ओम्सचा आहे. नंतर 0 to 120 वोल्ट पर्यंत मोजायचं असेल तर सन रेजिस्टन्स 7.2 किलो ओमचा वापरला, किंवा डायरेक्टली राऊंड अप मध्ये 7.5 किलो ओमचा वापरलाय. सो वी विल ऑल्सो नीड टू कनेक्ट पिन 3 to 4 फॉर प्रॉपर डेसिमल पॉईंट डिस्प्ले. डेसिमल पॉईंट डिस्प्ले साठी हे तुम्हाला 3 आणि 4 एकत्र शॉर्ट करावं लागणार आहे. याला तुम्ही मराठी पण पाहू शकता. 3 आणि 4 एकत्र जोडले. लक्षात घ्या की मीटरवर प्रति व्होल्टेज मूल्य डीपीएम च्या मागील बाजूस स्ट्रीमर पोटेन्शियोमीटर आयोजित करून बारीक केले जाऊ शकते. म्हणजेच तुम्ही मागच्या बाजूला आता पोटेन्शियोमीटरचा वापर करून मागच्या बाजूला त्याचं एक पोटेन्शियोमीटर असते, तर त्याचं ऍडजस्टमेंट तुम्ही त्याचं करू शकता. 0 ऍडजस्ट असेल, कुठले ऍडजस्टमेंट असेल तर ते करू शकता. तुमचा जो व्होल्टेज आहे फाईन ट्युनिंग साठी, तुमचा त्या त्याच्या बॅक साइडला जो ट्रिमर वापरलेला आहे किंवा पोटेन्शियोमीटर वापरलेला आहे त्याचा वापर करून तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता. So this application note has shown how a digital panel meter may be used to measure and display AC voltage values. The connection diagram is as shown below. तर या पद्धतीनं जो AC व्होल्टेज कसं मोजायचं आहे त्याच्यासाठी हे वापरलेलं आहे. सो ड्रायव्हिंग ए 7 सेगमेंट डिस्प्ले विथ इंटिग्रेटेड सर्किट. आता हा जो डीपीएम आहे तो हा मॉडेल आहे CX102A. या मॉडेलचा हा डीपीएम डिजिटल पॅनल मीटर आहे. व्होल्ट मीटर साठी CX102A. कसा दिसतोय पहा. या पद्धतीनं हा डिजिटल पॅनल मीटर आहे. तो मॉडेल आहे CX102A. त्याला व्होल्टेज, बॅटरी व्होल्टेज लागते 9 वोल्ट. विचारलं जाते 9 वोल्ट बॅटरी किती व्होल्टेज बॅटरी असते, 9 वोल्टची बॅटरी असते. नंतर फुल स्केल डिफ्लेक्शन 200 मिली वोल्ट असते, 200 मिली वोल्ट. आणि याला जे सेटिंग असते ते व्होल्टेज डिवायडरच्या साह्याने त्याचं स्केल माप तयार केलं जातं. तर हे डिजिटल पॅनल मीटर्स हे तुमचा आता समजा मेजरिंग करंट विथ ए डिजिटल पॅनल मीटर. तर डिजिटल पॅनल मीटर करंट मोजण्यासाठी तुमचा देर आर सेव्हरल मेथड्स दॅट कॅन बी यूज टू कन्वर्ट करंट टू व्होल्टेज सच एज आता मेजरिंग करंट विथ ए डिजिटल पॅनल मीटर. वेन करंट मेजरमेंट इज रिक्वायर्ड द करंट मस्ट बी कन्वर्ट टू ए व्होल्टेज. म्हणजे तो फक्त करंटच मोजू शकताय. मग आता करंट परत तुम्हाला मोजायचं असेल तर त्याला तर करंट मस्ट बी कन्वर्टेड इन टू व्होल्टेज. मग तुम्ही आता समजा व्होल्टेज दिला तर व्होल्टेज मोजण्यासाठी पहिल्यांदा त्याला it has to be converted into voltage. If a digital value is not to be displayed, digital value is to be displayed. This application note will describe the method will accurately display DC current values on a DPM. म्हणजे तुम्ही करंट तुम्हाला मोजायचं असेल त्याला व्होल्टेज मध्ये रूपांतर करावं लागेल. So there are several methods that can be used to convert current to voltage, such as Hall effect device and shunt resistance. आता करंट मोजण्यासाठी शंट रेजिस्टन्स आहे आणि व्होल्टेज मोजण्यासाठी तुमचा सिरीज रेजिस्टर आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्ही हे जे बघितलं तर सिरीज रेजिस्टर या ठिकाणी वापरून हा सिरीज रेजिस्टर व्होल्टेज मोजण्यासाठी आणि शंट रेजिस्टन्स करंट मोजण्यासाठी. तर या ठिकाणी पहा the shunt resistor is placed in series with the applied current which causes a voltage drop to occur across the shunt. तुम्ही त्या सिरीज रेजिस्टरच्या अक्रॉस शंट रेजिस्टर जोडताय. जेव्हा तुम्ही ते जे मोजायची व्होल्टेज आहे जेव्हा तुम्ही त्याला देता तर तो त्या रेजिस्टरच्या अक्रॉस तो व्होल्टेज ड्रॉप होतो, कमी होतो. मग तो टू मिनिमाइज द व्होल्टेज ड्रॉप इन द सर्किट द स्मॉलेस्ट रेजिस्टन्स व्हॅल्यू पॉसिबल शुड बी चूजन. एकदम कमी किंमत त्या ठिकाणी वापरलेल्या जास्त प्रमाणात ड्रॉप होणार नाही. This value depends on the maximum current value that will be encountered. For relative small current values below 1 ampere, 0.1 ohm shunt resistor should perform adequately. म्हणजे तुम्हाला 1 एम्पियर पेक्षा कमी करंट वाहत असेल त्याच्यातनं त्या मीटर डीपीएम मधून तर तुम्हाला त्या शंट रेजिस्टर जवळपास 0.1 ओमचा वापरावा लागणार आहे. सो दिस व्हॅल्यू विल मिनिमाइज एनी लोडिंग ऑन द सर्किट बट विल स्टील प्रोड्यूस अ रिझनेबल रीडिंग ऑन द डीपीएम. म्हणजे ओव्हरलोड काय असेल तर त्याला तो कमी करणार आहे आणि तरी सुद्धा तो रीडिंग सुद्धा व्यवस्थित दाखवणार आहे डीपीएम मध्ये. इफ हायर करंट लेवल विल बी एन्काउंटर्ड त्यावेळेला 0.01 ओमचा व्हॅल्यू
शंट रेजिस्टन्स त्या ठिकाणी वापरायचं आहे. म्हणजे एक पेक्षा जास्त रेजिस्टन्स करंट असेल तर त्याचा शंट रेजिस्टन्स 0.0 ओमचा वापरावा लागणार आहे. आता या ठिकाणी बघा, जो आपण आता जे सर्किट बघितलं, हा जो सर्किट आहे 6CX102A, तर ह्या मॉडेलला digital mode from circuit subsidy added for this application as it is designed to use in a system that has the measured signal isolated from the power supply voltage. The application is for a 0 to 1 ampere DC meter powered by an external 9 volt battery. तर तो 0 to 1 ampere पर्यंत करंट दाखवू शकतो. So this application could also be powered by a wall wart type of AC adapter if desired. तर AC अडॅप्टरचा वापर करून सुद्धा तुम्ही 9 वोल्ट तयार करू शकता किंवा 9 वोल्टची बॅटरी सुद्धा वापरली तरी चालते. अशा पद्धतीने हा जो शंट रेजिस्टन्स वापरलेला आहे, तो शंट रेजिस्टन्स वापरलेला आहे तो तुमचा करंट मोजण्यासाठी आहे, आणि रेजिस्टर जिथं सिरीज मध्ये जोडलेला होता तो तुमचा व्होल्टेज मोजण्यासाठी आहे. आणि ह्या अख्ख्या सर्किटला 9 वोल्ट बॅटरी वापरलेला आहे. Like all digital panel meters, the full scale range of this DPM is 200 millivolt. तर ह्या मॉडेलच्या DPM ला सुद्धा फुल स्केल डिफ्लेक्शन 200 millivoltच आहे. So to use the DPM to measure current, we will choose a shunt resistance. तर आताच मगाशी सांगितलं तुम्हाला शंट रेजिस्टन्स जोडावं लागणार आहे. तर हे सगळं आता मगाच्याच एक्सप्लेनेशन प्रमाणे आहे. आता मी जे सांगितलं तुम्हाला हेच एक्सप्लेनेशन रिपीट केलेलं आहे. आणि हे जो शंट रेजिस्टन्स या ठिकाणी वापरलाय तो जवळपास 1 अँपिअर पेक्षा कमी असेल तर त्यावेळेला इथं 0.1 ओमचा रेजिस्टर जोडायचा आहे, आणि त्याच्यापेक्षा जास्त झाला तर 0.01 ओमचा रेजिस्टन्स या ठिकाणी वापरायचा आहे. तर अशा पद्धतीनं या मॉडेलचा CX102A DPM तुम्ही व्होल्टेज आणि करंट मोजण्यासाठी वापरू शकता. डिजिटल पॅनल मीटर मधला 10वा लेसन आहे मेजरमेंट ऑफ करंट युझिंग DPM. तर मगाशीच बघितलं मेजरमेंट ऑफ करंट युझिंग DPM. तर त्याच्यासाठी आता इथं 7107 चा वापर केलेला. तर मगाशी आपण एक वेगळा मॉडेल वापरलेला, या ठिकाणी जे वापरलेला आहे तो IC 7107 चा वापर करून एक करंट मेजरिंग DPM तयार केलेला आहे. तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला शंट रेजिस्टन्सच वापरायला लागणार आहे. करंट मोजण्यासाठी तुमचा पॅरलल किंवा शंट रेजिस्टन्सचा वापर केलेला आहे. तर या ठिकाणी बघा, हा तुमचा कम्प्लीट सर्किट डायग्राम आहे. हा 7107 आणि त्याचा 7 सेगमेंट डिस्प्ले आणि ह्याचे सगळे कॉम्पोनंट्स या ठिकाणी. तर कालच्या तुमच्या परवाच्या तासामध्ये मी तुम्हाला दाखवले की बाबा हा पोटेन्शियोमीटरच्या साहाय्याने तुम्ही काय ऍडजस्ट करत होता रेफरन्स व्होल्टेज सेट करण्यासाठी. इथं तुम्ही इनपुट सिग्नल देणार आहात, आणि हा तुमचा 7107 वोल्ट करंट मीटर एम मीटर तयार करण्यासाठी. आता हा एम मीटर आहे, मीटर आहे करंट मोजण्यासाठी, म्हणजेच एम मीटर आहे. तर बघा, डिजिटल व्होल्टमीटर युजिंग IC 7107 हॅज बीन डिस्कस्ड इन दिस मॉड्यूल. इट इज अ हाय परफॉर्मन्स लो पॉवर 3.5 डिजिट A to D कन्व्हर्टर. म्हणजे तो 3.5 डिजिट दाखवणार आहे. 3 म्हणजेच 999 आणि अर्धा म्हणजेच 1, आणि A to D म्हणजे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आहे. इन्क्लुडेड आर 7 सेगमेंट डिकोडर्स. त्याच्यामध्ये 7 सेगमेंट डिकोडर पण आहे, ड्रायव्हर पण आहे, आणि त्यामध्ये क्लॉक सर्किट्स पण आहेत की ज्याच्या साहाय्याने ते ऑपरेट करणार आहे IC ला. तर जसं तुम्ही 7106 ला डिझाईन करताय सेम तसंच 7 इज डिझाईन टू इंटरफेस लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. म्हणजे 7106 हा लिक्विड LCD ला ड्राईव्ह करते. तुमचा ICL 7107 काय करणार आहे, LED ला ड्राईव्ह करणार आहे. म्हणजे तुम्ही इथं 7 सेगमेंट डिस्प्ले याला वापरणार आहात. The same PCB of digital voltmeter can be used to display the current too. म्हणजे तुम्ही जे डिजिटल व्होल्टमीटर तयार करणार आहेत त्यालाच तुम्ही करंट मीटर सुद्धा करू शकता किंवा एम मीटर सुद्धा करू शकता. प्लीज नोट दॅट द ओनली डिफरन्स इन द PCB वुड बी टू रिप्लेस 1 मेगा ओम्स युज्ड इन द DVOM digital voltmeter by a 10 kilo ohms and 1.2 resistance in remote. म्हणजे या ठिकाणी बघा, डिजिटल व्होल्टमीटर मध्ये 1 ओम्स वापरला, 1 मेगा ओम्स वापरला, त्याच्या जागेवर तुम्ही इथं 10 किलो ओम्स वापरणार आहात. डिझायनिंग ऑफ डिजिटल एमीटर इज बेसिकली प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग व्होल्टमीटर इनटू एमीटर. तर व्होल्टमीटरलाच तुम्ही एमीटर मध्ये बदल करणार आहात. वी नो दॅट V इज इक्वल टू I गुणिले R. तर ओम्स नियमानुसार V बरोबर I गुणिले R आहे.
सो फ्रॉम दिस वी कॅन से दॅट व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट. म्हणजेच काय, व्होल्टेज आणि करंट सम प्रमाणात बदलतात. सो इन एमीटर दिस रेजिस्टन्स इज कॉल्ड शंट. एमीटर मध्येच हा रेजिस्टन्स जो आहे तो शंट रेजिस्टन्स असतो. तो शंट रेजिस्टन्स हॅव व्हेरी स्मॉल व्हॅल्यू अँड इट विल नॉट इफेक्ट द लोड व्होल्टेज. म्हणजे याची किंमत एवढी कमी असते की तो समजा लोड व्होल्टेज असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचा इफेक्ट किंवा बदल करणार नाही. यूज लो व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स. एकदम कमी किमतीचा शंट रेजिस्टन्स वापरलेला जातो. द फॉर्म्युला फॉर मेजरिंग द करंट इज क्वाइट सिम्पल. रिफर टू द डायग्राम फिगर बिलो, फिगर 1. To measure the voltage, the voltmeter is connected in parallel, and to measure current in circuit, it is connected in series. तर हे पण अभ्यासलेलं आहे की व्होल्टमीटर हा नेहमी पॅरलल मध्ये जोडलेला असतो आणि एमीटर हा नेहमी सिरीज मध्ये जोडलेला असतो. तर ओमचा नियम मगाशी सांगितलं, व्ही बरोबर आय गुणिले आर. अशा पद्धतीनं शंट रेजिस्टन्स. सो बाय अप्लाइंग ओम्स लॉ, व्ही बरोबर आय गुणिले आर, सिलेक्ट द शंट व्हॅल्यू or the R value to be 1 ohm when the formula above reduces to V barabar I. So keeping the point above in mind, say that if R is equal to 1 ohms on or in order of 1 milli ohms, then measure the voltage. It is a good as getting the current reading as V barabar I. So hence the selection of shunt value is quite crucial. So 0.01 ohm resistance should be made out of 1.5 millimeter thick by 5 centimeter long copper wire. 0.1 ohm and 1 ohms resistor should have 5 watt rating. तर त्याची किंमत बघा, तो शंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केली ती जवळपास 0.1 किंवा 1 ओम्स रेजिस्टर आणि त्याची किंमत असली पाहिजे 5 वॅट. त्याचं पॉवर रेटिंग जास्त आहे. आता किंमत कमी, एकदम किंमत कमी, फक्त पॉवर रेटिंग जास्त ठेवले का, तर सगळ्यात डायरेक्ट सप्लाय ह्याच्यावर येणार आहे, तर ते जास्त गरम होणे म्हणून पॉवर रेटिंग ह्याला जास्त ठेवलेलं आहे. सो फॉर हायेस्ट अॅक्युरेसी इट इज रिकमेंडेड दॅट द ICL 7107 ammeter module should be supplied with its own voltage supply. स्वतःच्या सप्लाय व्होल्टेज सप्लायनं त्याला सप्लाय द्यावा लागणार आहे. इफ मेजरमेंट ऑफ द करंट ऑफ द सेम सप्लाय इज रीडेड, ICL 7107 ammeter would have to sample negative not positive voltage supply. तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःच एमीटर वापरायचा आहे. नंतर ब्राईटनेस कमी जास्त करण्यासाठी तिथं जे डायोड्स वापरलेले आहेत ते डायोडची किंमत 1N4148 वापरलेला आहे. म्हणजे त्याचा एलईडीचा जो 7 सेगमेंट डिस्प्लेचा एलईडी तो जास्त ब्राईटनेस न तुम्हाला दर्शवणार आहे. आणि जो व्होल्टेज फिक्स व्होल्टेज जो 5 व्होल्ट आहे ते दाखवण्यासाठी किंवा घेण्यासाठी तुम्हाला एक रेग्युलेटर आयसी वापरायचा आहे 7805. म्हणजे बरोबर तो 5 व्होल्ट आपल्याला आउटपुट देणार आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही जे 7107 आणि 7660 जी आयसी वापरणार आहात तर त्याला प्रोटेक्शन करण्यासाठी बरोबर हे 5 व्होल्टचा रेग्युलेटर त्या ठिकाणी वापरायचा आहे. आणि जो 20 किलोचा जो पोटेन्शियोमीटर आहे त्याच्या साहाय्याने तुम्ही रेफरन्स व्होल्टेज ऍडजस्ट करून तुम्ही परफेक्ट रीडिंग ऍडजस्ट करू शकता. अशा पद्धतीनं 7107 च्या साहाय्याने तुम्ही एमीटर तयार करू शकता. डिजिटल पॅनल मीटर और डिजिटल करंट मीटर और डिजिटल एम मीटर यूजिंग ICL 7107. परवाच्या याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं हे बघा, तेच सर्किट आहे आता मगाशी दाखवलेला 20 किलो ओमचा रेजिस्टर या ठिकाणी वापरलाय. हा तुमचा 7107 आहे. नंतर हा ऍक्च्युअली 7606 बघा, मगाशी सांगितलं बघा 7660 कन्व्हर्टर आयसी जो 5 प्लस 5 व्होल्टला परत -5 व्होल्ट मध्ये कन्वर्ट करणार आहे. या ठिकाणी आपला जो बघितला तो एमीटर बघितला, हा जो बनवलेला आहे तो व्होल्ट मीटर आहे. लक्षात घ्या, हा आहे व्होल्ट मीटर. फक्त सिरीज रेजिस्टर या ठिकाणी जोडलेला आहे, आपल्याला शंट रेजिस्टन्स पाहिजे या सर्किट मध्ये, तेवढाच बदल आहे. व्होल्ट मीटरलाच एमीटर फक्त करायचा आहे, फक्त किरकोळ बदल करून तुम्ही ते करू शकता. आता या ठिकाणी दाखवताना तो व्होल्ट मीटर दाखवलेला आहे. या ठिकाणी बघा, रेफरन्स साठी पहिल्यांदा स्टँडर्ड मीटरवर तो व्होल्टेज चेक करतात. ऍक्च्युली हे व्होल्टेज चेक करतात बघा 6.6 व्होल्ट. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला बरोबर 6.6 व्होल्ट मिळणारच नाहीये, वेगळीच किंमत मिळणार आहे, जवळपास 14 दाखवते. आता हे बघा 20 किलो ओमचा जो प्रीसेट आहे पोटेन्शियोमीटर
हे फिरवून रेफरन्स व्होल्टेज चेक करायचा आहे, रेफरन्स व्होल्टेज सेट करायचा आहे. तर पहिल्यांदा 0 ऍडजस्ट, हे दोन्ही प्रोब शॉर्ट करतात पहा आणि याला 0 ऍडजस्ट करतात पहिल्यांदा, हे पॉट फिरवून. तर हा 0 ऍडजस्ट केलाय आता. नंतर परत तो बॅटरी परत जोडायची. परत तो व्यवस्थित 6.6 दाखवणारच नाहीये. मग ते 6.6 दाखवण्यासाठी आता इथं पोटेन्शियोमीटर बरोबर 6.6 ला आणायचंय, रेफरन्स व्होल्टेजला बरोबर आणायचंय. बरोबर तो जो इथं तुमचा व्होल्टेज होता तेवढाच व्होल्टेज या ठिकाणी सेट करायचा, म्हणजे तो बरोबर रिडिंग बाकीच्या वेळेला बाकीच्या बॅटरीजना व्यवस्थित तो सेटिंग व्यवस्थित दाखवणार आहे, व्यवस्थित रिडिंग दाखवणार आहे. आता बघा दुसरा समजा तुम्ही जोडलं तर परत बघा इथं परत चेक करतात बघा 6.6 व्होल्ट दाखवत आहे. आता समजा एखादे दुसरं एक बॅटरी घेतल्या, आता याची किंमत पहा किती आहे. आता याची किंमत जवळपास 3.5 दाखवत आहे, 3.5. आता या ठिकाणी बघा ह्या मीटरवर तयार केलेल्या मीटरवर पहा, तर जवळपास आता ते तेवढंच दाखवणार आहे. आता सेटिंग केलं व्यवस्थित म्हणल्यावर इथं 3.5 दाखवते पहा, म्हणजे त्याचं रेफरन्स जे सेटिंग केलेलं आहे ते परफेक्ट केलेलं आहे. आता समजा एक पेन्सिल सेल आहे, आता या पेन्सिल सेलचं व्होल्टेज पहा किती येते. तर पेन्सिल सेलचं रिडिंग बघा इथं जवळपास 1.1 दाखवते, 1.12 किंवा 1.1 दाखवते. तर इथं सुद्धा तुम्हाला बघा किती दाखवते, 1.1च दाखवते पहा. आता फक्त ह्याच्यात बदल काय की हे तुम्हाला व्होल्टेज दाखवते, ऍक्च्युअली तुमच्या एमीटर मध्ये इथं करंट दाखवणार आहे, लक्षात घ्या. आता इथे एक ऍडजस्टमेंट असं केलेलं आहे की बाबा एक कॅपॅसिटर घेतलाय आणि त्याला चार्ज केलंय, बॅटरी घेऊन त्याला चार्ज केले. मग अशी 6.6 व्होल्टची जी बॅटरी होती त्याच्या साईडने हा कॅपॅसिटर चार्ज करायला चाललंय आणि हे चार्ज करून मग हा कॅपॅसिटर चेक करायचा कसा डिस्प्ले होतो, त्याच्यातलं व्होल्टेज कसं दिसतंय तुम्हाला. आता दुसरा एक ब्रेडबोर्ड घेतलाय, त्या ब्रेडबोर्डवर तो चार्ज केलेला कॅपॅसिटर जोडलाय आणि मग अशी तो 6.6 होता बॅटरी. आता ह्या कॅपॅसिटरला किती चार्ज केले पहा. तर या ठिकाणी बघा कॅपॅसिटर चार्ज झालेला तो दिसेल तुम्हाला, बघा 6.6 होता तो 6.5. आता हा कमी कमी होत का चाललाय, तर हा कॅपॅसिटर आहे तर तो काय स्थिर राहत नाही, तो चार्ज डिस्चार्ज होत जातो. आता कॅपॅसिटर डिस्चार्ज होत चाललाय, डीसी सप्लाय त्याच्यातला डिस्चार्ज होत चाललाय, म्हणजे इथं तुम्हाला बघा कमी किंमत कमी होत 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 चाललेला आहे, म्हणजेच तो व्यवस्थित रिडिंग या ठिकाणी दाखवत आहे. अशा पद्धतीने तुमचा हा डिजिटल पॅनल मीटर किंवा डीव्हीएम डिजिटल व्होल्ट मीटर सेम डिजिटल एम मीटर सुद्धा सेम असंच असते, फक्त किरकोळ बदल करून तो डिजिटल मीटर तयार केलेला असतो. अशा पद्धतीनं डिजिटल पॅनल मीटर मधले